विस्तारानं संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आज सुरुवात होते आहे। दोन्ही सभागृहांमध्ये आज प्रमुख विधेयक सादर होणार असून त्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे। लोकसभेत आज न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026, खाण आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026, केरळ नाव बदल विधेयक 2026 आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 ही 4 विधेयक सादर केली जाणार आहेत। विविध न्यायाधिकरणांचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या पात्रता, नियुक्ती, सेवा शर्ती आणि कामकाजामध्ये कार्यक्षमता, स्वातंत्र्य, पारदर्शकता आणि एकसमानता आणणं हा न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाचा उद्देश आहे। याशिवाय केरळ राज्याचं नाव बदलण्याशी संबंधित असलेलं केरळ नाव बदल विधेयक 2026 लोकसभेत सादर केलं जाईल। तसंच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक देखील सादर केलं जाईल। राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अधिनियम 1962 मध्ये सुधारणा करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे। राज्यसभेत आज 2 विधेयकं सूचीबद्ध आहेत। बँकर्स लेजर एव्हिडन्स बिल 2026 आणि कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 वर चर्चा होणार आहे। बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयकाचा मुख्य उद्देश 135 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन कायद्यांना बदलून आजच्या आधुनिक डिजिटल आणि क्लाउड बँकिंग युगाला न्यायालयात कायदेशीर मान्यता देणं हा आहे। या नवीन विधेयकामुळे बँकेच्या इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड्सना कायदेशीर पुरावा म्हणून मान्यता मिळेल, तर प्राप्तिकर कायदा आणि वित्त कायदा यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करणं, देशाची कर प्रणाली आणि वित्तीय नियामक व्यवस्था अधिक सुलभ, अद्ययावत आणि कार्यक्षम बनवणं हा कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयकाचा मुख्य हेतू आहे।